उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे साहेब माझ्यासोबत आहेत। खैरे साहेब TV9 मध्ये स्वागत आहे। मुख्यमंत्री असं म्हणाले की एक थेंबही तुम्ही शहराचा घाम काढला नाही, सोन्याचा चमचा घेऊन तुम्ही समोर आलात, असं उद्धव ठाकरेवर टीका केली। यांना हे सांगायचं, तुम्ही मुख्यमंत्री झालात, तुम्ही मंत्री झालात, ते कोणाच्या आशीर्वादाने झालात? यांच्याच आशीर्वादाने झालं ना। मग यांच्या आशीर्वादाने झाले त्यावेळेस तुम्ही तिथे त्यांच्याबरोबर साहेब जरा हो, मी हे पाहतो खातं, ते पाहतो खातं, आणि सांभाळून घेतलं साहेबांनी त्यांना। आणि साहेबांनी सांभाळून घेऊन त्यांना सगळे खाते दिल्यानंतर सुद्धा त्या माणसाला माननीय उद्धव साहेबांच्या बाबतीत काही सहानुभूती नाही किंवा काही ऋण नाही आहे, हे योग्य नाही आहे। आणि यांचं काय होणार काही दिवसानंतर माहीत पडेल यांचं काय होणार। भारतीय जनता पार्टी ज्याप्रमाणे यांना वाजवायला सुरुवात केलेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस दादा गटाला, तशी त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं की हे आता हे काही नाही, आणि म्हणून त्या ठिकाणी हे जे चाललं आहे ते यांचं आता अधपतन व्हायला सुरुवात झालेली आहे। 2014ला दीपक केसरकर हे मंत्री होते आपल्या पक्षातून। त्यावेळी त्यांनी दावा केला की मला 1 कोटी रुपये मागण्यात आले होते, त्याचा धनादेशही मी त्यांना दिलेला आहे। मात्र मध्यंतरी त्यांचं माझं खटकलं। कशा करता? पक्षांसाठी उद्धव ठाकरे साहेबांनी मागितलं म्हणून। पक्षासाठी म्हणजे काय? पक्षासाठी काही धनादेश म्हणजे उद्धव साहेब मागत असतात का? ते सेक्रेटरी मागतात। ते जर पक्षाचे सेक्रेटरी असतात ते त्या ठिकाणी त्यांना धनादेश द्यावा, पण त्यांचा नसतो तो व्यक्तिगत नसतो कोणाचा, तो एखाद्या कंपनीने किंवा एखाद्याने सांगितलेला असतो। पण हे जे आहेत ना केसरकर, ते आपले असे येऊन साहेब मला मंत्री करा, साहेब मंत्री करा, असं त्यांनी किती वेळेस बोलले। म्हणून अशा पद्धतीने ते काही हे करणार नाही। केसरकरनी माफी मागितली पाहिजे, नाहीतर केसरकरला इथे आल्यानंतर आम्ही काळं फसू। उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे सुपुत्र नाही आहेत तर कुपुत्र आहेत, असं मुख्यमंत्री म्हणतात। मुख्यमंत्र्यांना आता काय, त्यांचं थोबाड त्याचं कुठं चाललं माहीत नाही। अरे उद्धव साहेबांनी तुम्हाला मंत्री दिलं, मंत्रिपद दिलं, नगरविकास खातं दिलं, तुम्ही जो तुमच्याकडे आता अमाप संपत्ती गोळा झाली ती कोणामुळे झाली? ह्या समृद्धी मार्गामुळे। हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी मार्गाने तुम्ही सगळं काही समृद्धी झालात, तर त्या समृद्धी झाल्यानं कोणामुळे झालं? माननीय उद्धवजीमुळे। आणि त्या उद्धवजींना तुम्ही असं बोलता, बाळासाहेबांचा फोटो लावून पूजा करा, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत असं, आणि त्यांच्या चिरंजीवाला तुम्ही असं करता। अरे तुम्हाला जर त्या मुख्यमंत्र्यांना मी सांगितलं, तुम्ही होते ना त्यावेळेस सभेमध्ये विजयादशमीला, काय म्हटले ते? अरे माझ्या उद्धवनं सांभाळा, माझ्या आदित्यनं सांभाळा, शेवटची साहेबांची क्लिप होती ती। मग इतकं असताना तुम्ही काय आदेश पाळता, तुम्ही काय हे करता? म्हणून मी या ठिकाणी सांगेल, अरे तुमचे दिवस भरत आले, आता तुमचे दिवस भरत आले, तुम्ही पुढे चालू शकणार नाही। आता तुम्ही आता संपणार, भाजपच तुम्हाला संपवणार। प्रकाश आंबेडकर म्हणतात वंचितचे की सीट शेअरिंगची जी चर्चा आहे सध्या आणखी सुरू नाही, डिमांड आल्यानंतर, वेळ आल्यानंतर बघू। काही विचार वगैरे झाला काय बैठक? माननीय उद्धवजी आणि माननीय प्रकाशजींचं बोलणं चालू आहे पहिल्यापासूनचं, कारण हे प्रकाशजीच म्हटले होते, आणि बहुतेक प्रकाशजी आणि त्यांचं ते लवकरच होऊन जाईल। काल पाहिलं तुम्ही अजित दादा पवारांकडे राष्ट्रवादी चिन्ह आणि पक्ष गेलेला आहे, कसं पाहता? जे शिवसेनेचं केलं त्यांनी तसं हे पण केलं, आणि म्हणून म्हणतो आम्ही सगळ्यांना काय म्हणतो की आता मात्र पुढे जर तुम्ही परत ह्या लोकांना निवडून दिलं तर तुम्हाला सांगतो की संपूर्ण देशात त्या ठिकाणी आणीबाणी लागेल, संपूर्ण देशात त्याने हुकुमशाही लागेल, आणि त्याचप्रमाणे संपूर्ण देशात काय होईल काय सांगता येत नाही। सगळ्या संस्था त्यांच्या ताब्यात जर असेल तर आपल्याला साफ करून टाकतील ते। नक्कीच। कॅमेरा पर्सन हर्षलसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।